नमस्ते, मी रेखा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी बनवणार आहे बेकरीसारखी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत खारी. तर इथे मी घेतलंय बघा, मैदा घेतलाय, असं पसरत वाटीने घेतलंय. आता याच्यात टाकणार आहे थोडंसं ओवा, असं हाताने क्रश करून असं कुस्करून टाकायचं ओव्याला. आणि याच्यात टाकायचं आता थोडंसं मीठ. आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊ. सगळं चांगलं मिक्स करून घेऊ, ओवा आणि मीठ. आता याच्यात टाकायचं थोडंसं तेल. हे पण आपण आता मिक्स करून घेऊ चांगलं. तेल टाकल्याने काय ना आपली खारी अशी मस्त खुसखुशीत होते आणि एकदम मस्त पण लागते खायला. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपणाला. आणि मग आपणाला पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे मैदा. हे बघा, सगळीकडे असं मैद्याला मी तेल लावून घेतले बघा, एकदम मस्त. आता याला आपण पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे आपणाला. थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदमच नाही टाकायचं. आणि पीठ असं चांगलं मळून घ्यायचं आहे. आता अजून थोडं टाकून आपण पाणी, जसं पाहिजे तसं आपण पाणी टाकत राहू आणि पीठ चांगलं मळून घेऊ. हे बघा, किती मस्त असं लुसलुशीत पीठ मी मळून घेतले. आता याला थोडी वेळ मी झाकून ठेवणार आहे. थोडंसं तेल टाकणार आहे याच्यावर. आणि याला आता आपण ठेवून देऊ 5 मिनिटासाठी. इथं बघा मी तूप घेतलंय. आता आपण याचा साठा बनवायचा आहे आपल्याला. इथं मी मैदा घेतला, आता याच्यात टाकणार आहे. तुम्ही आरारो पण टाकू शकता. आता आपण चांगले मिक्स करून याला मऊसूद बनवून घेऊ. चांगल्याला फेटून घ्यायचं आपल्याला. हे बघा, चांगलं असं मऊसूद मी साठा असा बनवून घेतलाय बघा आपल्या खारीला लावायसाठी. आता याला पण आपण साईडला ठेवून द्यायचं. हे बघा, झालेत 5 मिनिटं. पीठ पण असं मस्त असं मऊसूद झालंय. तरी बी आपण आता याला हाताने चांगलं असं मळून घ्यायचंय. चांगलं सैल करून घ्यायचं पिठाला. बघा असं, बघा किती मस्त असं लबरासारखं असं खिचलं चाललंय पीठ. म्हणजे आपलं पीठ एकदम चांगलं मळून घेतलंय. हे बघा, आता मी याचे 4 भाग करणार आहे असं. आता आपण लाटून घेऊ चपाती लाटल्यासारखं. हे बघा, असं गोल एकदम गोळा करून घ्यायचा मस्त. चपाती लाटतो तसंच आपण लाटून घ्यायचा. त्याच्यात थोडा मैदा टाकणार आहे आणि लाटून घ्यायचं आपल्याला. चांगलं पातळ असं पोळी लाटून घ्यायची आहे, एकदम अशी पातळ. हे बघा, असं एकदम पातळ अशी मी चपातीसारखं पोळी लाटून घेतली आहे. आता हे चारी पण मी असंच लाटून घेणार आहे बघा. हे बघा, मी चारी पण अशा पोळ्या लाटून घेतल्यात. आता पुलपाट लहान आहे म्हणून याच्यावरच मी साठा लावून घेणार आहे बघा. चांगलं आपल्याला सगळीकडून साठा लावून घ्यायचं आहे. आणि इथे मी 4 बनवते, 4 चपात्यांचं लेयरचं. तुम्ही 2 बी बनवू शकता. आता इथं सगळीकडून आपल्याला हे साठा लावून घ्यायचं आहे चपातीला. आपल्या ह्या पसरून घ्यायचं आहे सगळीकडून असं चौकडून लावून घ्यायचं, म्हणजे मग खारी अशी मस्त खुसखुशीत होती. हे बघा, सगळीकडून मी लावून घेतलंय. आता याच्यावर मैदा असं छिडकायचं आपल्याला सुकं. आणि आता दुसरी पण आता पोळी याच्यावर आपण ठेवून घ्यायची. हे बघा, आणि ह्याला पण आपण साठा लावून घ्यायचा चांगला. चांगलं लावून घ्यायचं सगळीकडून चारी पण या पोळ्यांना. इथं बघा, आता मी ह्याला पण साठा लावून घेतलाय. आणि 2 अजून उरल्यात, त्यांना बी मी ह्याच्यावर ठेवणार आहे. मी 4 हे करणार आहे. 4च्या 2 पण करू शकता तुम्ही. आता ह्याच्यावर पण तसंच जसं आपण पहिले केलं तसंच मैदा छिडकायचा. आणि याच्यावर आता ठेवणार आहे मी 3री पोळी आणि मग 4थी पण. हे बघा, मी शेवटची पण पोळीला मी असं साठा लावून आणि मैदा छिडकून घेतलाय. आता याची आपण घडी धुमटायची अशी. हे बघा, आणि इकडं पण आता आपल्याला लावून घ्यायचा साठा. चांगलं इकडून पण असं किनारीवर पण लावायचं. आणि तसंच मैदा टाकून याच्यावर आता आपल्याला दुसरं पण घडी धुमटून घ्यायची. हे बघा, असं करून. आणि या साईडने आपल्याला हे धुमटून घ्यायचं, असं इकडून धुमटून घ्यायचं आता आपल्याला. आणि इथं पण लावते थोडंसं. आणि याला असं, आणि याची अशी घडी घालून धुमटून ह्याला मी असं बघा 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे बघा, चांगलं असं. हे बघा, 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता याला आपण लाटून घ्यायचं आहे. आता मैदा टाकून घेणार आहे पुलपाटावर थोडंसं. इकडून पण असं आपल्याला चौकोनीच लाटून घ्यायचं. हलक्या हाताने लाटायचं, जास्त जोर नाही लावायचं. असं हलकं हलकंच लाटून घ्यायचं. हे बघा, सगळीकडून. हे बघा, एकदम हलकं हलकं लाटून घेते मी. हे बघा, लाटून घेतले मी असं चौकोनच. आता याला मी कट करून घेणार आहे, जसं आपल्याला लहान मोठ्या खाऱ्या पाहिजे तसं. हे बघा, असं सगळं असंच कट करून घेणार आहे बघा मी. हे बघा, आता इकडून असं मी कट करून घेतलं. आता असं पण कट करून घेणार आहे. हे बघा,
जरा असं मोठं मोठंच घेते मी खाऱ्या. आता इकडून पण हे बघा एकदम बरोबर झालंय आपलं. हे बघा किती मस्त असे असे पट्टे बनल्यात बघा. तुम्ही 2 पण घेऊ शकता पोळ्या, मी 4 घेतल्यात. इथं बघा मी असं गॅस कमीच करून तेल गरम करून घेतले. पहिले मी एक टाकून बघणार आहे. आपल्याला तेल जास्त गरम नाही पाहिजे बघा, चांगलं म्हणजे गरम झालंय. आता मी दुसरी पण खारी याच्यात टाकून घेते आणि याला आपल्याला कमीच आचवर तळून घ्यायचे. हे बघा आता हे मी चांगल्याला तळून घेणार आहे बघा. आपापच वर येतात खाऱ्या थोड्या वेळाने आणि मी आता 4च टाकलेत बघा याच्यामध्ये. चांगलं तळून घ्यायचं आपल्याला. हे बघा किती मस्त झाल्यात आपल्या खाऱ्या बघा. त्याला मी पलटी करून घेणार आहे बघा. हे बघा किती मस्त अशा फुगून अशा टम झाल्यात. चांगल्या तळून घ्यायच्यात बघा आपल्याला खाऱ्या. कलर असतं मस्त, मग कुरकुरीत लागतात खायला. चहासोबत तलेच भारी लागतं. नुसतं बी खाऊ शकतो आपण. हे बघा मस्त झाल्यात आपल्या खाऱ्या तळून. असं मस्त कलर पण आलाय. आता मी याला काढून घेते. हे बघा किती मस्त झाल्यात. आता यांना काढून घेते आणि बाकीच्या अशा तळून घेणार आहे सगळ्या. हे बघा दुसऱ्या पण मी अशा चांगल्या असं तळून घेते. यांना पण आलटी पलटी करून आपल्याला चांगलं तळून घ्यायच्यात. हे बघा किती मस्त असे आपले खारीला असे लेयर घडी पडली एकदम मस्त बघा. हे बघा तयार आहेत आपल्या मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत खाऱ्या. हे बघा किती मस्त झाल्यात बघा. बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा.